हा बॅक नेकचं ब्लाऊज आहे। ह्याची पाठीची उंची 14 इंच आहे आणि घडी 11 इंचाची आहे। सुरुवातीला आपण पाठीची उंची घेऊया 14 इंच, छातीची घडी 11 इंचाची आहे, तिथं आपण 1 इंचानं वाढवून घ्यायची आहे। कमरेत मात्र 11 इंच घ्यायचं आहे। उंची 14 इंच आहे, दोन्ही साईडला उंची टाकायची आपल्याला। शोल्डर इथून असं 8 इंच अंतर घ्यायचं आहे आपल्याला। शोल्डर इथं 3 इंचाची ठेवायचे आहे। इथून खाली बॅक नेकसाठी 3 इंच घ्यायचं आहे। आपण जे हे माप घेतोय इथून 8 इंच, हे काही मापांसाठीच आहे, हे प्रॉपर प्रत्येक मापासाठी हे माप नाही। 8 इंच 7.5 किंवा 7 त्यानुसार ती ठराविक मापानुसार वापरायचं असते आपल्याला ते। हा नेक काढण्यासाठी मात्र 3 इंच अंतर ठेवायचं। इथं पण आपल्याला उंची टाकायची आहे। मागचा गळा आपला 10 इंच आहे। आता आपण नेकचं शेप देऊन घेऊया। इथून जे अंतर घेतले त्याच्यासाठी पण आपल्याला चौकोन करायचा आहे 5 इंचाचा। आपल्याला जसा पाहिजे तसा आकार आपण देऊन घेऊ शकतो। आता इथं आपण मुंडा खोली 1.5 इंच घेणार आहोत। हा 1.5 इंचाला असा आकार देऊन घ्यायचा। हा आपला बॅक नेकचा आकार तयार आहे।